वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी त्याच्या परळीतली दहशत कमी झाली नसल्याचा आरोप होऊ लागलाय। वाल्मिक कराडचे अनेक साथीदार हे मोकाट असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। वाल्मिक कराडची बी टीम दहशत निर्माण करत असून तारखेवेळेला आरोपींचं मनोबल वाढवण्याचं काम ते करत असल्याचा आरोप झालाय। धनंजय देशमुखांनी तर त्या संशयितांची नावच घेतलेली आहेत। धनंजय देशमुखांच्या आरोपांपाठोपाठ सुरेश धस यांनीही वाल्मिकच्या अनेक टीम सक्रिय असल्याचा आरोप केलाय। कुणाच्या आशीर्वादानं बी टीमला सोडलं जातंय असा सवाल बजरंग सोनावणेंनी केलाय। बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे 6 तारखेला 9 तारखेला 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायबसे स्पष्ट झाले। ह्यांना हे घटना घडल्यावर 10-15 दिवस गायब होते। नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं, ह्यांची तपासणी केली, ह्यांना बाहेर सोडलं म्हणजे सीआयडी ऑफिसनी। मग तुम्ही हे सांगा मला, आज देखील जे कोणी आरोपी इथं येतात सुनावणीला कोठडीला त्यावेळी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभोवती असते। म्हणजे असं आहे का की ह्यांनी समाजाला असं सांगायलेत का की लोकांना की आम्ही बघा काय करतोय, आरोपीचं समर्थन करतोय, तुम्ही आरोप करा, तुम्ही गुन्हे करा। मग हे लोक कुणाचे आहेत आणि हे असा संदेश देतात का लोकांना की आमचं काहीच होऊ शकत नाही? हे बी टीम, सी टीम, डी टीम ह्या ज्या ऍक्टिव्हेट आहेत ह्या ऍक्टिव्हेट टीमनी आता तरी कुठेतरी थांबावं, कारण सगळे आरोपी जे आहेत ते सगळ्या गुन्ह्यामध्ये आलटापलटे करून घेतलेले आहेत। यांचा कसा समावेश आहे बी टीमचा आणि तुम्ही डेलींना काय लिहिणार आहात या पत्रामध्ये? मी पत्र लिहून तुम्हाला त्याची प्रत देणार आहे। कटकट आहे, असुरक्षितता जी वाटती ते बोलून दाखवतायत। कारण ही जी लोक आहेत या लोकांनी मर्डरच्या दिवशी सुद्धा हे आजूबाजूनं होतेच हे सिद्ध झालेलं आहे। मर्डर झाल्याच्या नंतर किडनॅपिंगला पण हे आजूबाजूनं होते। काही एका डॉक्टरनी तर त्याच्या स्वतःच्या गाडीमध्ये नेऊन आरोपींना फरार केलेलं, त्या डॉक्टरला सुद्धा डॉक्टर दाम्पत्याचं नाव सीआयडीच्या रेकॉर्डवर आलं, एक नोटीस देऊन सोडलंय। यांना का असं आरोपी केलं नाही? अरे एक साधे उदाहरण आहे, जर पोलीस एखाद्या 307 केला आणि एका मोटरसायकलवर एक ठिकाणी सोडलं तर तो जेलमध्ये 7-7 महिने। आणि ह्याला कुणाचे आशीर्वाद आहे, कुणाच्या आशीर्वादाने यांना सोडलं जाते?